सुरेश कुंबाला ये एक ऐसा खिलाड़ी है जिस पर नजरें रहेंगी। टाक ब्रदर्स कुंबाला, दूसरी तरफ रोहन बाबा और कुणाल कोंडालकर। कुणाल ने पहले मैच में बहुत ही बेहतरीन शुरुआत की थी, पहली बॉल पर 4 लगा दी थी, लेकिन बहुत भव्य विजय हासिल की थी US 11 ने। तो हमारे युवा स्कोरर रेहान शेख, इनका भी आगमन हो चुका है और क्रिक हीरोज पर लाइव स्कोरिंग आप फॉलो कर सकते हैं। सुप्रीम स्पोर्ट्स, इस पर आप लाइव टेलीकास्ट देख सकते हैं। सतीश यादव इस वक्त हमारे साथ है, बहुत सालों का उनका लाइव स्ट्रीमिंग का एक्सपीरियंस भी है। इंटरनेशनल टूर्नामेंट्स उन्होंने किए और खुद का बिजनेस स्टार्ट किया है। हमारी शुभकामनाएं। पहला ओवर लेकर अब आर्यन वाघेला के नए ओवर की पहली गेंद और पहली बॉल पर ग्रिल के ऊपर लगने वाला फ्लैट 6। शानदार तरीके से शुरुआत करते हुए रोहन नाइक बाबा। पिछले मैच में 0 पर आउट हुए थे बाबा, लेकिन बाबा इस बार अब अपना जलवा दिखाएंगे। ओवर पिच बॉल और क्या जबरदस्त स्क्वायर ड्राइव था हवे में, 6 रन। आर्यन वाघेला ये बॉलर है। लोअर फुल टॉस बॉल और यहां पर बेहतरीन ऑन ड्राइव, 4 रन। स्कोर हो गया 10। रोहन नाइक जो करता है गेंदबाज पर सर्जिकल स्ट्राइक, जिसकी बैटिंग को करती है पूरी दुनिया लाइक, वो है रोहन नाइक। कई इनाम जीते हैं आज। बैंड्रा का सुपर हिट चला, वो खार जिमखाना हो, खार बैंड्रा में BKC तक रोहन नाइक का जलवा है। 10 रन्स। बॉटम एंड से खेलते हुए गली में 1 रन हासिल किया। स्कोर 11। सारे के सारे 11 रन रोहन नाइक के नाम पर। पहले मैच में जल्दी आउट हुए थे, रनों का उपवास चल रहा था, वो उपवास आज तोड़ूंगा मैं, ये सोचकर मैदान में आए हैं। उनके साथ है कुणाल कोंडालकर। 4:09 पर यह खेल की शुरुआत हुई है, यानी कि 4:39 को यह इनिंग समाप्त होगी। 30 मिनट में आपको अपने 6 ओवर करने हैं। वाघेला का लंबा रनअप, सबमरीन बॉल नीचे रही, बाहर एंगल बनाई। एक युवा गेंदबाज है, हमने देखा सत्या चौधरी जिस तरह बॉलिंग कर रहे थे, अब आर्यन वाघेला को हम देख रहे हैं। ये सारे टीनेजर्स धीरे धीरे अपने उम्र के एक ऐसे पड़ाव पर आ रहे हैं जहां पर परिपक्वता के साथ वो अच्छी गेंदबाजी करेंगे, और इस तरह के मौके अगर मिलते रहे तो हो सकता है ये बड़ा क्रिकेट भी खेलता हुआ हमें मिले। 11। बढ़िया बॉल, वही एंगल था, लेग कटर, विकेटों के पीछे उसे रोका गया था। इलेवन रन्स। आप देख रहे हैं रोहित पंचशील प्रेजेंट्स खार प्रीमियर लीग सीजन 4, मैच नंबर 4, और यह दिल मांगे मोर। जल्दी शफल हुए, वहां पर बल्ले को स्वाइप किया, एक से ज्यादा मिलना मुश्किल होगा। स्कोर आगे बढ़ता हुआ 12, 1 ओवर की समाप्ति पर। टॉस जीतकर पहले बॉलिंग कर रही है इस वक्त मयूर चैलेंजर्स, बैटिंग कर रही है अनिकेत पैकर्स। हम आभारी है कुणाल बंटी सरमड़कर साहब, विभाग प्रमुख, विभाग क्रमांक 5, इनका बहुत बहुत धन्यवाद।
ऑटोमोटिव मैन्युफैक्चरर्स प्राइवेट लिमिटेड, आपका भी बहुत बहुत धन्यवाद। इसके अलावा हमारे स्पॉन्सर्स एडवोकेट डॉक्टर साजन पाटिल, मोहसिन अख्तर, बी कांतारी प्रॉपर्टीज, रुस्तम जी, हेल एनर्जी ड्रिंक। हमारे सपोर्टेड बाय स्पॉन्सर मजहर शेख, माजिद खान, राजू शिंदे, दीपक गुप्ता, नीलेश सावंत और तमाम टीमें हैं। ये टूर्नामेंट आप लोगों तक लेकर आ रहे हैं मनीष कोटियन, जतिन सोलंकी, अजीत मोरे और विजय भाई कासारे। तीन बॉल 11 पर खेल रहे रोहन नाइक, कुणाल खेल रहे 3 बॉल 1, 12 विदाउट एनी विकेट्स। नए ओवर की शुरुआत, पहली बॉल पर स्वीप कर दिया, स्क्वायर ऑफ द विकेट, शानदार चौका। इनसाइड आउट हवा में खेल दिया है, वहां पर बॉल जाएगी पॉइंट बाउंड्री के बाहर। 4 रन के लिए लेफ्टी राइटी दोनों अब टूट पड़े हैं बॉलिंग के ऊपर। एक्शन रिप्ले किस तरह ये रनों को मुकम्मल किया गया था। हल्का सा बल्ले के मुंह को खोला और पॉइंट बाउंड्री के बाहर लगने वाला ये खूबसूरत चौका। धीरे धीरे रनों का कारवा आगे बढ़ता हुआ, स्कोर 20 विदाउट लॉस। स्विच इट मार दिया और 4 रन, जन्नाटेदार शॉट। पहले ही बॉल में कोई जान नहीं है, पहचान लिया था और उल्टा पुल्टा स्विच इट मारते हुए कुणाल ने वो 4 रन हासिल किए। मानो अपने बल्ले से गेंद पर ऑटोग्राफ दिया। स्कोर 24, 6 ओवर के मुकाबले हैं और इस वक्त 24। कुणाल खेल रहे 6 बॉल 13, रोहन नाइक खेल रहे 3 बॉल 11। बहुत ही धीमी गेंद, अब बिल्कुल इसको सही गेंदबाजी कहते हैं। शक्ति से ज्यादा युक्ति श्रेष्ठ। जितना तेज करेंगे बैट के ऊपर उतना तेज आएगी और 4 रन जाएंगे। मैं अगर धीमा करूंगा तो बैट्समैन को घर के बाहर आना पड़ेगा रन बनाने के लिए। 24 विदाउट एनी विकेट्स। बल्ले की जड़ को लगी, बहुत बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन गली में। दोनों टीमों के लिए जीत जरूरी है, जो हारेंगे उसकी चुनौती खत्म होगी। पारी का दूसरा ओवर और उसकी अंतिम गेंद रुपेश। ओवर समाप्त होता हुआ दूसरा, 2 ओवर्स 24 रन्स। बहुत बढ़िया बॉलिंग। इस ओवर में 12 रन आए रुपेश के। पहले 3 बॉल पर 3 चौके, लेकिन उसके बाद में 3 बॉल पर 3 डॉट बॉल। कभी खुशी कभी गम वाला ओवर रहा। पहले गम था, बाद में खुशियां लौटी। इस मैच की विजेता टीम आज के आखिरी मुकाबले में बालाजी से खेलेगी। आज जो पहली टीम क्वालिफाई कर गई है वो है यूएस मुंबई। एडवोकेट डॉक्टर साजन पाटिल साहब की टीम है। नए ओवर की शुरुआत करेंगे आर्यन वाघेला। पहले ओवर में 12 रन दिए वाघेला ने। (24) विदाउट एनी विकेट्स। क्रीज के कोने से वाकिला की ये गेंद धीमी आती हुई, केवल नजाकत से उस बॉल को ड्राइव किया था। ज्यादा ताकत नहीं था, केवल प्लेसमेंट के जरिए 1 रन। रन बनाना एक कुशलता है, रन रेट को जारी रखना ये अनुशासन है और रनों को दुगना तिगना करना ये कला है।
Making runs is a skill, maintaining run rate is discipline, and multiplying runs is an art. तो बिल्कुल उस तरह का क्रिकेट यहाँ पर 25 विदाउट एनी विकेट्स। 9 बॉल 13 पर कुणाल। दो युवा खिलाड़ियों के बीच में टक्कर है पिच के ऊपर। इस बार क्लोज टू द बॉडी पुल कर दिया है, थोड़ा मिस टाइम रहा है और ये विकेट का पतन। ऑफ स्टंप के बाहर से उस बॉल को लपेटना चाहते थे, बड़ी गलती वहां पर, और कैच ले लिया रितेश टाक ने। पहला विकेट कुणाल का। छाती की ऊंचाई तक आती हुई गेंद, हिटिंग द रिब केज जिसको कहा जाता है, और इस तरह की गेंदों को पुल करना आसान नहीं होता। नए बैटर सागर चौहान, जिन्होंने पहले मैच में बहुत जबरदस्त आज बैटिंग की थी। 56 रन बनाए थे सागर चौहान ने, और जो नुमाइशी मुकाबला होने जा रहा है गुजरात वॉरियर्स बनाम आमची मुंबई, उसमें गुजरात वॉरियर्स के वो कैप्टन है, आमची मुंबई के कैप्टन है, जिसमें सारे बैचलर्स खेलेंगे। बहुत यूनिक कॉन्सेप्ट है। शादीशुदा क्रिकेटर्स और जिन क्रिकेटर्स की शादी नहीं हुई, कुछ अलग पेपर में आएगा इसके बारे में। इस बार अपरकट मार दिया है बहुत ही खूबसूरत टाइमिंग के जरिए वहां पर, लेकिन ये कैच रितेश टाक ने वहां पर दूसरा कैच लिया, अपने बाईं ओर गए, 10 से 12 कदम दौड़े और सागर चौहान को सस्ते में आउट करके वापस भेज दिया गया है। 2 बॉल में 2 विकेटें। अनिकेत पैकर्स कठिनाइयों में आती हुई हैट्रिक का मौका है, और नए बैटर है नीलेश धमेजा। जा वाले सरनेम भी बहुत है भारत में, रहेजा, सुखेजा, मखीजा, धमेजा, मटरेजा, मुकरेजा। क्या बात है, सिद्धांत आगे बढ़ेगा लाइफ में। $25 for 2। थर्ड ओवर चल रहा है। सतीश यादव दिन भर की मेहनत के बाद अब थोड़ा रिलैक्स नजर आ रहे हैं। जब आप कार में ही रहते हो, कार में ही काम कर रहे हो, बाइकों के हाथ का जेवण भी मिलता है टाइम पर। ओ कॉटन बॉल हैट्रिक, ओ माय गॉड, व्हाट अ ब्लाइंडर कैच, दिस इज सेंसेशनल। ये पहला टूर्नामेंट है जिसमें बाप बेटा दोनों ने हैट्रिक पूरी की। सुबह अजय वाघेला, शाम को आर्यन वाघेला। गोलंदाज वाघेला आणि फलंदाज गेला। पिता पुत्र दोनों ने हैट्रिक ले ली है। आज रात को घर में जश्न ही जश्न है। वापस लौटते हुए यहां पर बैटर नीलेश धमेजा, नया बैटर है समीर सैयद। क्या भव्य शुरुआत रोहन बाबा नाइक ने की थी, लेकिन उसके बाद विकेट गिरते चले गए। रितेश टाक ने जो 2 कैच लिए, काबिल तारीफ। और फिर कॉटन बोल्ड। खान में कितना टैलेंट है भाई, आप देख सकते हैं। जरूरत इनको मौका देने की। खार में अगर 5 से 7 टूर्नामेंट साल में हो जाए तो ये खिलाड़ियों का जो मुकद्दर है वो बदल जाएगा। 25 पर 3। इस बार हुक कर दिया है, 4 रन हो जाएंगे। पर्दे पर जाकर लगेगी गेंद, ऐसा लग रहा है, तेज भागती हुई। अब जाकर उसे रोका गया है और इसके पहले 2 रन।
लेग बाय के 2 रन है अंपायर हिरगुड़े इनके द्वारा। बिस्किटों में बिस्किट है गुड्डे और अंपायरिंग में बहुत अच्छे अंपायर हिरगुड्डे। खास कल्याण से आए अंपायर शेखर हिरगुड़े। (27 for 3, थर्ड ओवर इन प्रोग्रेस। क्या बॉलिंग की आर्यन वाघेला ने, 13 रन देकर 3 विकेट, जो हैट्रिक भी था। इस बार बॉलर के सर के ऊपर से ड्रिल करते हुए खेला 1 रन और स्कोर आगे बढ़ता हुआ 28 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स। 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा 3 गडी बाद। पिण्याचं पाणी मागण्यात आलंय पंचांकडून, पाणी पाठवा मैदानामध्ये। हे स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुप्रीम स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर आपण बघत आहात। सतीश जाधव, संदीप नेगी, संतोष सिद्धांत आणि आशिष मोरे हे तुमच्यापर्यंत थेट प्रक्षेपण पोहोचवत आहेत। समालोचनामध्ये रंग भरत आहेत मृदुल मेहर आणि रविकांतजी दुबे, दोन्ही युवा समालोचक ज्यांनी सकाळपासून आपलं मनोरंजन केलंय। ही स्पर्धा तुमच्यापर्यंत घेऊन येत आहेत मनीष कोटियन, जतीन सोलंकी, अजित मोरे आणि विजय कासारे। प्रथम पारितोषिक 77,000 रुपये आणि चषक, द्वितीय पारितोषिक 55,000 आणि चषक। उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर आणि 2 शिस्तबद्ध संघासाठी बक्षीस आहेत। या स्पर्धेचे पुरस्कर्ते ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील, मोहसिन अख्तर, बी कांदारी प्रॉपर्टीज, रुस्तमजी ग्रुप ऑफ कंपनीज आणि हेल एनर्जी ड्रिंक। या स्पर्धेला पाठबळ दिलंय ते मजर शेख, माजिद खान, राजू शिंदे, दीपक गुप्ता, निलेश सावंत आणि खार येथील सर्व संघ। उद्या आतिश केदारे, जिमी यांना तुम्ही बघणार। हुसैन यांना तुम्ही बघणार उद्या। आर्यन वाघेलाच्या जागी आता नवीन षटकाला सुरुवात झालेली आहे। या स्टँडवर येणारा चेंडू, रोहन नाईक स्वतःवर नाराज आहेत कारण त्या चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवलं असतं, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला स्थान नाही आहे। धावसंख्या 3 बाद 29, चतुर्थ षटक। या सामन्यातून विजेता होणारा संघ बालाजी या संघासमोर आजचा शेवटचा सामना खेळणार। मधल्या एसटीवर येणारा चेंडू आणि हळुवारपणे त्या चेंडूला ऑनच्या दिशेने ढकलत 1 धाव पूर्ण केली आहे। संथ गतीने फलंदाजी सुरू आहे कारण त्यांना माहीत आहे मागील षटकामध्ये घिसडगाई चांगलीच नडली आणि हॅट्रिक पूर्ण केली आर्यन वाघेला यांनी। सकाळी त्याचे वडील अजय वाघेला यांनी हॅट्रिक घेतली। एकाच दिवसात पिता आणि पुत्र यांनी हॅट्रिक घेतलेला असा हा एक आगळा वेगळा विक्रम यावेळेला हेलिकॉप्टर फटका आणि याच बरोबर 6 धावा, चाबुक शॉट। धावसंख्या 36, 3 बाद। छत्तीस धावा 3 बाद। यावेळेला टो लावून मारलेला फटकार, रॉकेट हिट आणि हा गगनभेदी षटकार।
यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका आणि फ्लॅट 6 लागोपाठ 3 षटकार मारण्यामध्ये यशस्वी झालाय तो फलंदाज समीर सय्यद. धावसंख्या झाली आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48, 3 गडी बाद. या सामन्यामध्ये हॅट्रिक बघितली, हॅट्रिक षटकार बघितले. तर येणाऱ्या दिवसांमध्ये मित्रांनो 2 मोठे स्पर्धा तुम्हाला बघायला मिळणार. फाईट फॉर राईट्स जिमी नाटेकर यांची स्पर्धा आहे, सेम बिग बॅश फॉर्मॅट, आणि एएस ग्रुप यांची आयकॉन स्पर्धा असणार आहे, जिथे तुम्हाला प्रत्येक संघामध्ये आयकॉन बघायला मिळेल. अमित मोरे आणि सादिक राजापूरकर एएस. धावसंख्या 48, 3 गडी बाद. तर प्रेक्षणीय सामना संध्याकाळी 6:30 वाजता होणार आहे. ओहो, त्रिफळाचित बुंद्यात टाकला होता हा चेंडू धीरज मोरे यांनी, आणि हरेश चाचड बाद होऊन परततोय. हरेश चाचड हा गोलंदाज होता, बाद होऊन परतला तो रोहन नाईक. तिन्ही यष्ट्या मध्ये चेंडू घुसला. 2 पायांमध्ये खूप मोठी जागा होती रोहन नाईक यांनी ठेवली होती. एखादा होंडा ॲक्टिवा गेला असता त्यातून, आणि बाद होऊन परतताय तो रोहन बाबा नाईक. सुपारी तलावाची शपथ, काय चेंडू होता. आणि धावसंख्या 4 बाद 48. नवीन फलंदाज विशाल जाधव. आज एक प्रेक्षणीय सामना आहे गुजरात वॉरियर्स आणि त्याचप्रमाणे आमची मुंबई. तर हा सामना 6:30 वाजता सुरू होईल. मनीष कोटियन आणि त्यांच्या सहकारी यांच्या मनात आलेली एक आगळी वेगळी संकल्पना. या वेळेला वॉटर शॉट स्लॉक स्वीपचा देखणा फटका, लांब लचक षटकार, आला कधी गेला कधी. 40 वर्षावरील खेळाडू आहे आणि ज्या पद्धतीने त्याने तो फटका मारला होता. सकाळी जेव्हा मी इथे येत होतो माझ्या बाजूने रिक्षा गेला आणि रिक्षाच्या मागे लिहिलं होतं चिटके तो फटके, असा हा फटका मारला त्याने. 54 धावा 4 बाद. मंद गतीचा हा चेंडू. ज्यांचं लग्न झालंय ते खेळतील, ज्यांचं लग्न नाही झालंय ते खेळतील, सर्वांना संधी. 4 बाद 54. बुंदा मारण्याचा प्रयत्न होता, यष्टी वेधक चेंडू, मात्र लेग बाय. पंच राजेश पारकर यांच्या मार्फत 55 4 बाद. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय मयूर चॅलेंजर्सचा. हा निर्णय यशस्वी ठरला. आर्यन वाघेला यांनी आज हॅट्रिक पूर्ण केली. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बॅटिंग टीम नाही, लेग बाय नाही, बॅटने लागलाय. बॅटरच्या खात्यात जाणारी धाव. मंद गतीचा हा लेग ब्रेक, टर्न आणि बाउन्स होता. ओळखलं, इनसाइड आउट पद्धतीने मारलेला हा फटका आणि हा झकास षटकार. धावसंख्या 61 4 बाद. हळूहळू धावांचा रतीब बघायला मिळतोय. एक क्षण असा होता डाव कोलमडला होता, परंतु आता डावाला सावरलंय. ऑन ड्राईव्ह आणि 1 धाव. 62 4 बाद. उद्या आतिश केदारे तुम्ही बघणार, हुसैन बघणार, प्रवीण इक्का, प्रनिल मोरे, जिम्मी नाटेकर असे मोठे खेळाडू तुम्ही उद्या सुद्धा बघणार. सुशांत जाधव, सादिक राजापूरकर. आइए सादिक भाई, अस्सलाम वालेकुम. रिव्यू 62 for 4. बासठ धावा 4 बाद.
सादिक भाई, एक सवाल मन में आ रहा है कि शादीशुदा खेलेंगे, जो कुंवारे हैं वो खेलेंगे, और जिनकी सगाई हुई है वो किस में आएंगे? सर वो प्रेक्षक में आएंगे। जिसकी शादी नहीं हुई है या होने वाली है या होके टूट गई है, वो लोग आके मैच देखेंगे, जैसे अभी देख रहे हैं। तर इथे अजून एक गडी बाद होत आहे. 62 या धावसंख्येवर 5वा गडी. परफेक्ट यॉर्कर. असे चेंडू टाकले पाहिजे. हा गोलंदाज होता कुणाल टाक. या संघामध्ये 2 टाक आहेत, टाक बंधू. सर इस टूर्नामेंट की इस साल की खासियत यह है कि इस बार बाप बेटों की जोड़ी खेल रही है, अजय वाघेला, आर्यन वाघेला। अब हमने आर्यन को देखा बॉलिंग गेंदबाजी करते हुए, अजय वाघेला हमारी टीम में खेल रहे थे। एक और विशाल पाटिल, भानुदास पाटिल, और एक जोड़ी है, 3 जोड़ी है, राजेश यादव और उनका लड़का अभिषेक यादव। तो ये टूर्नामेंट यादगार इसी रहेगा क्योंकि 3 बाप बेटों की जोड़ी इस टूर्नामेंट में खेल रही है। क्या बात है। और अगले साल हो सकता है बेटा वर्सेस बाप मैच, ये भी हो सकता है। ख्यालों में कंजूसी क्यों करे? फिर तो सर वो गाना बजाना पड़ेगा कि बाप तो बाप रहेगा। खारमध्ये काही आगळे वेगळे प्रयोग होत असतात, आणि खारमध्ये आल्यानंतर मी माझे सर्व दुःख विसरतो, कारण मला एक गोष्ट माहित आहे, सॅन्टा आएगा, सॅन्टा येईल. एक और बाप बेटों की जोड़ी है, मैं बताना भूल गया, राजू शिंदे और मिथिलेश शिंदे, एक और बाप बेटों की जोड़ी है जो इस टूर्नामेंट में खेलती है। सादिक भाई, पुढच्या 2 वर्षात मला वाटतं अशी 11 बाप आणि 11 पुत्र म्हणजे अशी तयार होईल. मग पिता विरुद्ध पुत्र असं आपण एक करू शकतो सामना. ज्यांचं लग्न झालं नाहीये, साखरपुडा झालाय, घटस्फोट झालाय, त्यांनी घाबरायचं कारण नाही. तुम्हाला सुद्धा सुवर्ण संधी आहे. 5 गडी बाद. खूप दिवसापूर्वी आम्ही एक बघितली होती, उजवे फलंदाज विरुद्ध डावे फलंदाज, म्हणजे असे पण, आणि तिसऱ्या पंचाची मदत. बॅटिंग टीमने रिव्ह्यू मागितलाय आणि लोखंडे भाऊ, ज्यांची निर्णय क्षमता लोखंडासारखी मजबूत आहे, ते लोखंडेजी आता निर्णय देतील. फेअर डिलिव्हरी, इट्स अ लीगल बॉल. कंटिन्यू. 64 धावा 5 गडी बाद. मयूर चॅलेंजर्सची भरीव कामगिरी आज बघायला मिळाली आहे. दुसऱ्या बाजूला अनिकेत पॅकर्स, चांगली सुरुवात होती, मात्र यावेळेला बॅटची फेस ओपन करत त्या चेंडूला पॉइंटच्या दिशेने 4 धावा. राजेश पारकर यांचा तो जो स्टेप आहे, मायकल जॅक्सन किंवा जॉन ट्रॅव्होल्टाने जर बघितलं असतं तर त्यांनी सुद्धा स्तुती केली असती. लोअर फुलटॉस. असाच एक अंपायर आहे कांदिवलीचा हितेंद्र जाधव. काही अंपायर्स आपल्या लक्षात राहतात. आणि यावेळेला धावबाद, 6वा गडी बाद होतोय. डाव सुद्धा मला वाटतं संपतोय. शेवटचं षटक आहे. 6:30 वाजता वाजत गाजत गुलाल उधळत या मित्रांनो. ज्यांचं लग्न नाही झालंय त्यांच्यासाठी गुलाल घेऊन या, ज्यांचं झालंय त्यांच्यासाठी पण गुलाल घेऊन या. आज धिंगाणा होणार. ऑन ड्राईव्ह 1 धाव एकापेक्षा जास्त होणार, कारण दुसरी धाव वेगाने काढली आहे. एकूण धावसंख्या झाली ती 70 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स आफ्टर 6 overs, and 71 is the target to win the match. तर बरोबर 30 मिनिटांमध्ये हे 6 षटकं टाकल्याबद्दल मयूर चॅलेंजर्स आपलं अभिनंदन. रुपेशभाई, तुमच्या संघाने चांगली कामगिरी केली आहे. तुमचा शिष्य मोहित शुक्ला तुमची वाट पाहतोय. जर तुम्ही जिंकलात तर
तो आइए अब सादिक भाई कुछ समय के लिए आपका मनोरंजन करेंगे। शादीशुदा क्रिकेटर्स और जिनकी शादी नहीं हुई, कुंवारी क्रिकेटर्स, वाह। आमिर खान, सूरज कुमार बरजात्या अपनी फिल्मों में क्रिकेट तो लेकर आते हैं, लेकिन ये एक अच्छा कॉन्सेप्ट रहेगा। रोहन बाबा नाइक, सुपारी तलाव का सुपर बैटर, जिनको आप टीम को लीड करता हुआ देखेंगे। सादिक भाई, आने वाले दिनों में और 2 टूर्नामेंट है, थोड़ा इसके बारे में आपसे बात करना चाहेंगे। फाइट फॉर राइट्स और उसके बाद एएस ग्रुप, खास करके एएस ग्रुप का जो टूर्नामेंट है पिछले साल भी बहुत कामयाब रहा था और जिम्मी भी टूर्नामेंट कर रहा है। आपको लग रहा है खार में इस तरह 5 से 7 टूर्नामेंट अगर होते हैं तो ये बच्चों को एक परफेक्ट साल भर का क्रिकेट मिल जाएगा? ज़रूर सर, एक अच्छा प्लेटफॉर्म मिलेगा और हम यही चाहते हैं कि ऐसे प्लेटफॉर्म पे परफॉर्म करके लोग आईएसपीएल जैसी टूर्नामेंट में शिरकत करें। टैलेंट बहुत है, बस मौका नहीं मिल रहा है। तो अगर ऐसे ही टूर्नामेंट होते रहे तो ज़रूर प्लेयर्स को मौका मिलेगा और प्लेयर निखर के आ जाएंगे। तर सामना ज्या वेळेला सुरू होईल त्यावेळेला मृदुल मेहर हे आपल्या समोर येतील. धन्यवाद. हॅलो. चला आलेल्या मायबाप प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय, पाहतोय एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा, अर्थातच रोहित पंचशील प्रेझेंट केपीएल खार प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑर्गनाइज बाय मनीष कोडियाल सर असतील, त्याचप्रमाणे जतीन सोलंकी सर असतील, अजित मोरे सर असतील, विजय कासारे सर असतील. हे सर्व हा स्पर्धेला एक मोठी करण्यामध्ये एक मोठा हात, मदतीचा वाटा आणि ही स्पर्धा सुजलाम सुफलाम रित्या आतापर्यंत पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आता 36 चेंडू 71 धावांचे आव्हान धाफकावर सेट केलेलं आहे. येथून जर का पराभूत झालात तर मात्र अगदी 365 दिवस ही स्पर्धा खेळण्यासाठी आपल्याला वर्षभर वाट पाहावी लागेल. त्यासाठी येथे लढावं लागेल, इथून सिद्ध करावं लागेल. आता येणारे 36 चेंडू 71 धावांचे एक माफक आव्हान धाफकावर नक्कीच आपण पाहतोय. आणि त्या प्रकारची सुरुवात देखील आहे. पहिला चेंडू 4 धावांनी सुरुवात आणि त्यानंतर गोलंदाज. असं म्हटलं जाताना जब बडे शॉट आते तब दिमाग पे भी हल्ला होता है, असंच काहीसं चित्र दिसतंय. यावेळी थोडासा प्रेशर आहे, दबाव आहे. दुसरीकडे मयूर चॅलेंजर हा संघ आतापर्यंत चांगल्या प्रभावित गोलंदाजी केली. दुसरीकडून आता फलंदाजी करणं तितकंच गरजेचं असेल. रोहन नाईक आहे. पहिला चेंडू मिडविकेटच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण, प्रहार केला होता, जोरानं प्रहार केला होता, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आहे. पहिल्या 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 5 धावा धापकावर आमच्या सोबतीनं मायक्रोफोनवर जॉईंट होतील द लेजंड क्रिकेटर साजिद सर.
नक्कीच धावफलकावर सजित सर 71 धावेंचं आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतंय. त्या प्रकारची सुरुवात आहे. फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. काय म्हणाल सजित सर, पहिल्या 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आहे, 5 धावा धावफलकावर. पहिला चेंडू नक्कीच 4 धावा येतोय. एक तिरू तू मेरी असं गोलंदाज या वेळेला म्हणतोय. सर इस टीम के जो मेन प्रमुख खिलाड़ी है वो कप्तान रोहन नाइक है. इस अगर मैच को जीतना है तो रोहन नाइक को सटीक गेंदबाजी करनी होगी और कम से कम 3 से 4 विकेट चटकाने होंगे, तभी ये मैच में वापसी कर सकती है टीम. नक्कीच त्या प्रकारची नक्कीच रोहन नाईक गोलंदाजी करतोय, परंतु यावेळी थोडासा फंबल क्षेत्ररक्षणामध्ये 1+1 2 धावा धावफलकात. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. जो रन चुरा है उसको रनचूरन कहते हैं और जो मन चुरा है ना उसको मनचूरन कहते हैं. 2 धावा धावफलकामध्ये नक्कीच ऍड केल्या. हे मन हे खऱ्या अर्थानं 2 सलामीवीर फलंदाजांना आतापर्यंत चोरलंय. ज्याप्रमाणे साजिद सरांनी उल्लेख केला की रोहन नाईक हा एक विकेट टेकर असा गोलंदाज आहे, परंतु त्या प्रकारचे एक सांभाळून वेळ घेतला जातो. पेशन्सली आतापर्यंत 2 फलंदाज हरेश असेल सुरेश असेल त्या प्रकारची फलंदाजी करतात. अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो ही क्रिकेटची रणनीती आहे. त्या रणनीतीला साजेसा खेळ पंचांकडे दाद मागितला जातो. यावेळेला पंच म्हणतात नॉट आउट, 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत पहिले 5 चेंडू 7 धावा साजिद सर धावफलकावर. सर ये मुकाबला बहुत ही कड़ा मुकाबला होने वाला है. रोहन नाइक वर्सेस हरीश चाचड़, ये बहुत ही माउथ वाटरिंग कॉन्टेस्ट है. जब तक हरीश चाचड़ है जब तक उम्मीदें कायम रहेगी और रोहन नाइक ने अपना वर्चस्व दिखाया है इस मैच में. सटीक गेंदबाजी करते हुए हरीश चाचड़ जैसे बल्लेबाजों को कोई मौका नहीं दिया है. बेहतरीन गेंदबाजी का नमूना पेश किया है रोहन नाइक ने. उसी तरह से गेंदबाजी करनी होगी अगर इस मैच में अपनी पकड़ बनानी है तो. नक्कीच कंजूस मारा, भेदक मारा, तिखट मारा, सर्व काही ह्या पहिल्या 6 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. साजिद सरांनी ज्याप्रमाणे उल्लेख केला की ह्या मॅच मध्ये खरं तर एक कडवी लढत ही नक्कीच पाहायला मिळेल. 36 चेंडू 71 धावेंचं एक माफक आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु त्या प्रकारचा तिखट मारा आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय शानदाररित्या डिलिव्हरी हाताळली जाते. असं म्हटलं जातं ना, अरे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. आता त्या प्रकारचा खेळ करणं देखील तितकंच गरजेचं असेल. यंगस्टर खेळाडू आहे, क्रिश आहे, आपण पाहतोय ह्या वेळेला रणनीती कशा प्रकारची आखली असेल. हा टार्गेट आहे. पहिलं षटक थोडस आपण पाहायला गेलं तर मयूर चॅलेंजर संघ थोडासा आतापर्यंत डोकदुखी नक्कीच असेल साजिद सर. सर सबको लगता होगा कि ये मैच वन साइड होगा, पर मुझे नहीं लगता. रोहन नाइक एक फाइटर है. रोहन नाइक जब तक विकेट पर कप्तानी कर रहे हैं तब तक वो बैट्समैन का जीना मुश्किल जरूर करेंगे. अगली गेंद क्रिस सोलंकी की, एम्पायर का इशारा, वाइट बॉल. उनके पास एक्सपीरियंस है, 40+ खिलाड़ी है. मैं आपको बता दूं ऑल इंडिया 40+ जो टूर्नामेंट हुआ था उसके अंदर रोहन नाइक को बेस्ट बॉलर के खिताब से नवाजा गया था. 22,000+ ट्रॉफी जीता था रोहन नाइक ने. तो रोहन नाइक के पास गेंदबाजी है, बल्लेबाजी है और सबसे इम्पोर्टेंट एक्सपीरियंस है. तो रोहन नाइक इतने आसानी से मैच छोड़ेंगे नहीं. नक्कीच रोहन नाईक हा खेळाडूचा सातत्याने उल्लेख केला जातो. तितकाच मोठा एक्सपिरियन्स आज म्हटलं तर खार रोडचा एक हिरा म्हणून सातत्याने ह्या खेळाडूकडे पाहिलं जातं. त्या प्रकारचं षटक देखील हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. तिखट मारा, भेदक मारा, क्रिश आहे. एक अपकमिंग यंगस्टर म्हणून ह्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे आणि त्या प्रकारचं षटक हाताळेल का. एक लक्ष आपण पाहायला गेलं तर माफक आहे, परंतु साजिद सरांचे एक्सपिरियन्स यावेळेला म्हणतोय की सामना हा नक्कीच बडा ट्विस्ट ह्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ती येणारी काळ नक्कीच दर्शवेल. आतापर्यंत 1.1 चेंडूंचा खेळ 8 धावा या धावफलकावर आहेत. कहते हैं ना दिन है तो रात तो हो गई, बादल है तो बरसात तो हो गई, और आज का दिन तुम्हारे साथ है तो आपके हाथ में शानदार कल ट्रॉफी भी होगी. इसके लिए प्रयत्न करना पडेगा आणि हे प्रयत्न आतापर्यंत आपण पाहतोय ज्या प्रकारचा प्रयत्न 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 8 धावा धावफलकावर. त्याच पावलावर पाऊल ठेवून दुसरीकडून क्रिश देखील अतिशय सुरेखरित्या
शानदार गोलंदाजी शफल होतोय नक्कीच यावेळेला. काय उंच आहे, हवेत आहे क्षेत्ररक्षक, येतोय परंतु क्षेत्रकाच्या दस्तकाला मस्तक देत जातोय चेंडू सीमारेखा पार 4 धावांसाठी. राजेश पारकर सर एक अग्रेसिव्ह आणि ज्या प्रकारचे एक ऍक्शन आपण पाहू शकतोय, एक गेम मध्ये पूर्णतः घुसून ते देखील या ठिकाणी एन्जॉय करतात सामन्याला. साजिद सर चौकार येतोय, नक्कीच पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल का? सर क्रिस सोलंकी एक उभरते हुए खिलाड़ी है, उभरते हुए गेंदबाज है और बहुत ही सटीक लाइन और लेंथ से लेग ब्रेक और ब्रेक. इस बार शॉर्ट गेंद की थी, पुल कर दिया है. पावरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, बेहतरीन शॉट सुरेश कंबाला के बैट से. देखिए यही कप्तान होता है. रोहन नाइक को पता है कि गेंदबाज ने थोड़ी खराब गेंद की थी, उनका एक्सपीरियंस शेयर करते हुए, उनको बताते हुए कि आपको किस तरह की गेंदबाजी करना है, सटीक और लाइन और लेंथ से गेंदबाजी करनी है. अब तक बांध रखा था पर ये 2 बॉलों में कमबैक किया है टीम मयूर चैलेंजर्स ने. सुरेश कंबाला ने एक बाउंड्री लगाई थी और दूसरी गेंद पे छक्का लगाया, तो कमबैक करते हुए टीम मयूर चैलेंजर्स. नक्कीच चांगला कमबॅक केलाय. जो प्रेशर होता, दबाव होता, तो यावेळेला हटवला. ह्या षटकारानं चौकारानं लगातारचा येतोय. त्यानंतर थोडासा फंबल, पंचांचं डिसिजन काय असेल यावेळेला? निर्धाव चेंडू, फेअर डिलिव्हरी नक्कीच असेल. खेळपट्टीवर ज्या वेळेला ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतोय, खेळपट्टीवर ज्याप्रमाणे चेंडू हाताळला आणि त्यानंतर आपण पाहू शकतो थोडंसं कुठेतरी वळण घेत असताना पाहायला मिळाला. अतिशय शानदार डिलिव्हरी. अंडर 18 आपण पाहू शकतो हा खेळाडू एक उभरता सितारा. नक्कीच ह्या खेळाडूकडे देखील पाहिलं जाईल. त्या प्रकारचा वेगावर एक स्वार आहे. शानदार डिलिव्हरी. आतापर्यंत 1 to go. शेवटच्या चेंडूंचा खेळ. बाकी 18 धावा ह्या धावफलकावर आहेत. सुरेश आहे, हरेश आहे, 2 सलामवीर. आपण साजिद सरांनी मगाशी देखील म्हटले ही जोडी तोडणं तितकंच गरजेचे आहे. एक माफक आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं. 71 धावेंचं आव्हान, एक माफक आव्हान धावफलकावर आपण पाहतोय. चला खेळाडूला इंजुरी होते, दुखापत होते. आपण त्वरित मैदानात जा. आयोजक फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचंय. फर्स्ट एड बॉक्स घेऊन जा प्लीज. 18 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आता येणारे 25-53 धावा ह्या धावफलकावर अजून देखील लगावायच्या आहेत. मुख्य मंचावर आपण पाहतोय उद्याच्या दिवसामधील ते प्राइज डिस्ट्रीब्युशन, त्या चमचमत्या ट्रॉफ्या अतिशय सुंदररित्या एक भव्य दिव्य असं आयोजन. खार जिमखान्याचं ते मैदान, एक ऐतिहासिक मैदान, एक लेदर विकेट आणि त्या विकेट मध्ये चालणाऱ्या ह्या सामने अगदी प्रेमात पाडणार असं हे आयोजन, नियोजन, सर्व काही आठवणीत राहणाऱ्या ह्या सामना आपण पाहतो. अर्थातच रोहित पंचशील प्रेझेंट KPL खार प्रीमियर लीग पर्व 4 ऑर्गनाइज बाय मनीष कोटियाल सर असतील, जतीन सोलंकी सर असतील, त्याचप्रमाणे अजित मोरे सर असतील, विजय कासारे सर असतील. ह्या सर्वांचं तितकाच एक या स्पर्धेसाठी मुळाचा वाटा आणि ती स्पर्धा गुण्या गोविंदानं आज पार पडत असताना पाहायला मिळते. डुआडाय मुकाबला आहे. जो संघ करो या मरो परिस्थितीमध्ये हे 2 संघ लढतात. यावेळेला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक नक्कीच येतोय, परंतु जातोय चेंडू लॉंगॉनच्या दिशेनं सीमारेखा पार 6 धावांसाठी. पहिल्या 12 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 24 धावा धावफलकावर येत आहेत. लोअर फुलटचचा चेंडू होता. खऱ्या अर्थानं तितकाच मोठा प्रहार, ताकदीचा वापर केला जातोय. पहिला 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 24 धावा या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. पहिलं प्राइज ह्या स्पर्धेचं आपण पाहायला गेलं तर डे नाईट ही स्पर्धा लाईव्ह थेट प्रेक्षेपण करत असताना आपल्याला पाहायला मिळते. संपूर्णतः टीम, टेक्निकल टीम आपण पाहतोय. फर्स्ट प्राइज ह्या स्पर्धेचं 77,000 रुपये, तशीच ती चमचमती ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक आपण 55,000 रुपये पाहतोय. मॅन ऑफ द मॅच साठी प्रत्येक खेळाडूला हा सन्मानित केला जातोय. त्यानंतर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज. त्यानंतर एक आगळं वेगळं हा प्रयत्न राहिला यंदाच्या स्पर्धेमध्ये. बेस्ट डिसिप्लिन टीम, 2 डिसिप्लिन टीम देखील काढण्यात येतील. यावेळेला काय यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय टिचून मारा केला होता. सबमरीन डिलिव्हरी, पहिला भेदक मारा. जातोय खेळाडू
बॅक टू द डगआउट. साजिद सर नक्कीच एक चांगला उल्लेख केला होता. रोहन नाईक एक संघासाठी संकट मोचक आहे आणि हा संकट मोचक यावेळेला संकटात त्या प्रकारचा खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. सर मैंने पहले ही कहा था कि रोहन नाइक जब तक ग्राउंड पे है वो मैच नहीं छोड़ेगा और उन्होंने एक बहुत ही बड़ा विकेट छटकाया है. हरीश चाचड़, मैं बता दूं ऑक्शन में इस खिलाड़ी पर बहुत टीम की नज़र थी. 4 टीम ऐसी थी जो हरीश चाचड़ को लेना चाहती थी. लास्ट में टाई ब्रेकर हुआ और ड्रॉ के रास्ते हरीश चाचड़ का सिलेक्शन मयूर चैलेंजर्स में हुआ. तो एक बड़ा विकेट छटकाया. लेकिन अब जो बल्लेबाज आए कप्तान रुपेश तरकर ही बहुत ही बेहतरीन खिलाड़ी, ऑलराउंड खिलाड़ी है. जो मिड विकेट और स्क्वायर लेग का जोन है इनका फेवरेट जोन है. अगर ये खिलाड़ी 2 से 3 ओवर खेल लिया तो मेरे ख्याल से टारगेट इजीली अचीव हो जाएगा. नक्कीच त्यासाठी रुपेश सारख्या खेळाडूला मैदानात राहणं तितक्याच गरजेचं असेल. खरं तर मयूर चॅलेंजर संघासाठी तो दुसरीकडे अनिकेत पॅकर्सचा संघ हा त्या प्रकारचा प्रयत्न करेल. क्रिकेट हा खेळ काय म्हणतोय? क्रिकेट ह्या खेळामध्ये एकाला रोखायचंय, दुसऱ्याला ठोकायचंय. एकाच्या हातात बॉल आहे, दुसऱ्याच्या हातात बॅट आहे. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये आज खरं तर ह्या KPL खारघर प्रीमियर लीगच्या माध्यमातून आज स्वतःला सिद्ध करायचं आहे. हे सिद्ध करण्यासाठी लढत आपण पाहतोय. आता येथून ह्या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल तर येथून प्रयत्न थोडा एक्स्ट्रा करावा लागेल. आतापर्यंत प्रयत्न केलाय परंतु थोडासा प्रयत्न असफल राहिलाय. आता येथून प्रयत्न पराकोटीचा असेल. हा प्रयत्न येथून जर का हरलात, इथून जर का पराभूत झालात तर अगदी वर्षभरासाठी ही मानाची सन्मानाची KPL खेळण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल. त्यासाठी हा प्रयत्न चालू आहे. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये ऍड रुपेश आहे, सुरेश आहे. सुरेश एकीकडे वैयक्तिक चांगला खेळ करतोय, दुसरीकडे रुपेश पहिला चेंडू डावकारू फलंदाज डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातो. असं म्हणताना की मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क या दोन्ही गोष्टींना तितकंच महत्व दिलं जात आहे. मुंबईची लाईफलाईन जशी लोकल आहे तशी क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल धाव आहे. परंतु यावेळेला मैदानात आग उभारतोय रोहन नाईक आणि रोहन नाईक हा संकट मोचक आज वेगळ्या रफ्तारानं वेगळ्या अवतारानं हा मैदानामध्ये दाखल झालाय. अतिशय शानदार डिलिव्हरी. साजिद सर मी पुन्हा येतोय. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला होता, ज्या प्रकारे तुम्ही जवळून क्रिकेट हे जाणता, हे खऱ्या अर्थाला आज पाहायला मिळत आहे. सर मैंने पहले ही कहा था रोहन नाइक एक फाइटर है. जब तक रोहन नाइक के पास गेंदबाजी है, रोहन नाइक के पास कप्तानी है, रोहन नाइक के पास एक्सपीरियंस है, वो एक्सपीरियंस को शेयर करते हुए, और मैंने पहले ही कहा था कि ऑल इंडिया 40+ का टूर्नामेंट हुआ था, उसमें इंडिया के बेहतरीन 40+ के खिलाड़ी थे. उन खिलाड़ियों में रोहन नाइक को बेस्ट बॉलर के खिताब से नवाजा गया था. तो उस लेवल पर रोहन नाइक ने परफॉर्म किया था. तो ये तो इंटर का ये है. रोहन नाइक इसके लिए बहुत ही बड़े खिलाड़ी है, बहुत ही अच्छे खिलाड़ी है, और अब तक सटीक लाइन और लेंथ से गेंदबाजी करके 2 बड़े विकेट चटकाए हैं. रुपेश तरकरी और हरीश चाचड़ जैसे बड़े बल्लेबाजों का विकेट लिया है रोहन नाइक ने. नक्कीच रोहन नाईक हे वादळ मैदानामध्ये सातत्यानं पाहायला मिळतं आणि ह्या मानाच्या सन्मानाच्या एक डुवाडाय मुकाबल्यामध्ये देखील हा रोहन नाईक गाजत असताना पाहतोय. CM चषक मगाशी देखील एक उल्लेख झाला होता. रवी सरांनी देखील उल्लेख केला की CM चषक बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज हे तिन्ही पुरस्कार, इंडिव्हिज्युअल पुरस्कार ज्या खेळाडूच्या नावे आहेत त्या खेळाडूच्या हातात आता बॉल आहे. रोहन नाईक आज स्वतःला म्हणतोय की खामियाबी मुझमें, अरे ढूंढने वाले तू ढूंढ, तुझे क्या चाहिए मुझमें. अतिशय शानदार रित्या डिलिव्हरी. यावेळेला पंचांकडे पुन्हा एकदा दाद. पंच यष्टी उद्ध्वस्त आहे. क्या बात आहे. अफलातून गोलंदाजी हाताळली जात. अतिशय भेदक मारा. शानदार रित्या डिफेन्सिव्ह करण्यामध्ये देखील फलंदाजाला यश मिळत नाही. साजिद सर यावेळेला बघा ना, ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून डिफेन्स करणार होता फलंदाज, परंतु ज्या प्रकारची गती आहे, गतीला अतिशय स्वार आहे. ऑनसाइडच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु यावेळेला इतकी गती की गतीला यावेळेला खरं तर आज
खार रोडची शान मान जान ह्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. असा हा खेळाडू ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन, ॲज अ एक्सपिरियन्स हा मैदानामध्ये खऱ्या अर्थानं आज दाखवत असताना बडे मॅच का बडा खिलाडी रोहन नाईक. सर आप मयूर चैलेंज अगर जीत के बीच में कोई खड़ा है तो वो रोहन नाइक खड़ा है. अगर रोहन नाइक के इस ओवर को खेल लेते तो शायद ये मैच में वापसी कर पाएंगे मयूर चैलेंजर्स. धीरज मोरे अपील जरूर किया है, एम्पायर की उंगली, एक और विकेट चटकाते हुए रोहन नाइक हैट्रिक लेते हुए इस टूर्नामेंट की दूसरी हैट्रिक पूरी की है रोहन नाइक ने. अजय वाघेला ने हैट्रिक पूरी की थी और इस मैच में रोहन नाइक ने एक हैट्रिक पूरी की है. टोटल 9 रन देकर अब तक 4 विकेट चटकाए रोहन नाइक ने. मैंने पहले ही कहा था मयूर चैलेंजर्स और जीत के बीच में रोहन नाइक खड़े हैं. अब तक टोटल स्कोर हुआ है 26 रन पर 4 विकेट और चारों के चारों विकेट रोहन नाइक के लिए है. स्टंप टू स्टंप गेंदबाजी करने में माहिर है रोहन नाइक. अब 18 गेंदों में 45 रन की जरूरत है. 18 गेंदे 45 रन. 3 ओवर के बाद 26 रन पर 4 विकेट. धीरज मोरे का एक बड़ा विकेट चटकाते हुए रोहन नाइक. धीरज मोरे एक पुलिसमैन है, एक ऑफिसर है, पर उनके पास वक्त नहीं होता, फिर भी वो वक्त निकालकर क्रिकेट खेलते हैं और बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है. पर रोहन नाइक के सामने टिक नहीं पाए और पहली गेंद का शिकार हो गए धीरज मोरे. नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला रोहन नाईक मैदानामध्ये एक ते वादळ आलं होतं. ते वादळ आता शांत आहे, परंतु दुसरीकडून त्या वादळाला तितकाच कंटिन्यू टिकून ठेवेल का त्यासाठी प्रणय आहे. सामना अजून उद्ध्वस्त झालेला नाही. 18 चेंडू 45 धावा धापाकावर आहेत. पहिल्या 3 षटकामध्ये 26 आहेत. 4 गडी नक्कीच गमावल्यात. रोहन नाईक यांनी एक मोठा कमबॅक करून दिलाय, परंतु आता रोहन नाईक पहिले 2 षटक हाताळले. 9 धावा धापाकावर 4 गडींच्या मोबदल्यामध्ये ते वादळ आता शांत आहे. दुसरीकडून प्रणय आहे. सुरेश ह्या खेळाडूला हा सलामीवर फलंदाज वैयक्तिक 17 धावेंवर खेळतोय. हा सुरेखला आता मैदानात राहणं गरजेचं असेल. दुसरीकडे प्रणय नवीन गोलंदाजी मार्कवर आहे. डावकारू लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. मयूर चॅलेंजरचा संघ आतापर्यंत संकटात आहे. त्या संकटातून कशा प्रकारे बाहेर निघणं हे जाणतं. यावेळेला फुल सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल जातोय सीमारेखा पार 6 धाव्यांसाठी. मग पहा ना, अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो ही क्रिकेटची रणनीती होती. त्या रणनीतीला डिफेन्स केला. त्या रणनीतीला आपण खऱ्या रीतीने पाहायला गेलं तर गडी देखील गमावले आणि त्यानंतर आता साजिद सर एक्सेलेटरवर पाय दिला जातोय. आता गाडी ही टॉप गिअर मध्ये चालवली जाते. 17-39 इक्वेशन आहे. रोहनने एकट्याने वैयक्तिक ह्या सामन्यामध्ये जान फुकले, परंतु तो प्रयत्न आता प्रणयला करणं तितकंच गरजेचं असेल. तो प्रयत्न ठरेल का ह्यासाठी देखील नजर दिली जाईल. मनीष कोटियाल सर प्रत्येक आज मैदानामध्ये अक्षरशः राऊंड मारतायत. कुठे काय कमी नाहीये ना, तर प्रत्येक गोष्टीचा आज बारकाईनं विचार केला जातोय. ज्या प्रकारची स्पर्धा आहे, अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा, एक मानाची सन्मानाचा क्रिकेटचा रणसंग्राम, महासंग्राम, हे सर्व काही आज आपण पाहतोय. अगदी प्रेमात पडणारी अशी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेसाठी तितकाच मोठा वाटा मनीष कोटियान सरांचा असेल, जतीन सोलंकी सर असतील, अजित मोरे सर असतील, विजय कासारे सर असतील. हा सर्वांना तितक्याच एक बारकाईनं प्रत्येक एक खेळाडूंवर आणि प्रेक्षकांवर देखील तितकंच एक ह्या स्पर्धेसाठी लागणारा प्रेम, आपण हे सर्व काही ह्या स्पर्धेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. का प्रेमात पडणारी अशी स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय मोठी भव्य दिव्य अशी स्पर्धा. ह्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आपण पाहायला गेलं तर 77,000 रुपये रोख पारितोषिक, तसेच ती चमचमती ट्रॉफी, एक भव्य दिव्य अशी ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते 55,000. तशीच ती ट्रॉफी आपण पाहतोय. इंडिव्हिज्युअली प्राइज आपण पाहतोय. ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेलं तर अजून एक आगळं वेगळं डिसिजन आपण पाहतोय. अर्थातच काय तर बेस्ट डिसिप्लिन, शिस्तबद्ध पद्धतीचे 2 संघ ह्या स्पर्धेतून निवडले जातील आणि त्यांच्यासाठी देखील पारितोषिक असेल. तर दुसरीकडे आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेले तर US स्पोर्ट्सचा संघ हा उद्याच्या टॉप 4 मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. अर्थातच सेमीफायनलचं तिकीट
ज्या संघाला आतापर्यंत प्राप्त झालाय तो ये स्पोर्ट्सचा संघ आहे. आता येथून नडणारा संघ बालाजी स्पोर्ट्स संघासोबत खेळेल. आणि साजिद सर यावेळेला बारकाईनं बघतात आमच्या सोबतीनं कोणता संघ येणार. त्यासाठी एक रणनीती नक्कीच आखली जाईल. 71 धावेंचे एक माफक आव्हान धावफलकावर आहे. परंतु जो खेळाडू नडला तो रोहन नाईक एक समोरच्या संघाला नाकी नऊ आतापर्यंत करून ठेवल्या. 34 धावा धावफलकावर येतात. 4 गडींच्या मोबदल्यामध्ये मयूर चॅलेंजर संघ आता येणारे 14 चेंडू 37 धावा ह्या धावफलकावर अजून देखील लगवायचे आहेत. 14-37 इक्वेशन. अगली गेंद प्रणय की सामना करेंगे कुणाल. ब्लाइंड स्ट्रोक, लाइन और लेंथ सटीक किया है प्रणय मोरे ने, प्रणय पंडित ने, सॉरी. थोड़ी नीचे रही गेंद पर ब्लाइंड स्ट्रोक खेला है कुणाल ने. देखिए जब तक सुरेश कंबाला विकेट पर मौजूद है तब तक मयूर चैलेंजर्स की उम्मीदें कायम है. प्रणय पंडित ने जरूर वापसी की है. पहले गेंद पर सिक्सर जरूर लगाया था सुरेश ने, उसके बाद कमबैक करते हुए प्रणय पंडित. अगली गेंद प्रणय पंडित की, राइट एंड राउंड द विकेट. स्लोअर गेंद की थी. स्पेयर लेग के रीजन में साहिल शेख, बहुत ही बेहतरीन फील्डिंग और बहुत ही बेहतरीन थ्रो साहिल शेख का. इसी के साथ ओवर की समाप्ति. 4 ओवर के बाद टोटल रन्स हुए हैं 35. अब अगली 12 गेंदों में 36 रन की जरूरत. मैंने पहले ही कहा था कि 70 रन का टारगेट जरूर है, पर जब तक रोहन नाइक विकेट पर है, ग्राउंड में है, वो ये मैच आसानी से जीतने नहीं देंगे. ड्रिंक्स ब्रेक मनीष, प्लेयर को पानी की जरूरत है. देखिए एक छोटा सा लक्ष्य था, छोटा सा टारगेट था, पर रोहन नाइक ने कर दिखाया है. उन्होंने सटीक गेंदबाजी की, 4 बड़े विकेट छटकाए और इस गेंद में 12 गेंदों में 36 रन का टारगेट. अब तक अच्छा कमबैक किया है वहां टीम अनिकेत पैकर्स ने. और अगले गेंदबाज है कुणाल कोंडलकर. कुणाल कोंडलकर कल रात तक पीएमपी चषक जो अलीबाग में चल रहा है वहां खेल रहे थे. बड़ी स्पर्धा है, बड़ी टूर्नामेंट खेल रहे थे और रात भर ट्रैवलिंग करके इस ग्राउंड पर आए हैं. तो उन्हें भी दिखाना होगा कि इस टीम में उनका जो सिलेक्शन हुआ है वो क्यों हुआ है. बेहतरीन गेंदबाज है, लेफ्ट आर्म गेंदबाज है, एक ऑलराउंडर खिलाड़ी है, पर उनके सामने कुणाल और सुरेश कंबाला है. नक्कीच साजिद सर एक चांगला उल्लेख केला. टेनिस क्रिकेट हे आज असंच चालले आहे. म्हणजे रात्रभर प्रवास करणं, दिवसा खेळणं, पुन्हा एकदा झोप नसतं. आज टेनिस क्रिकेटचे मोठमोठे खेळाडू आपण पाहतोय आणि हे क्रिकेटवरचं खऱ्या अर्थानं प्रेम. यस नक्कीच. धावफलक 35 आहेत सर. 35 धावा येणारे 12-12 36चे इक्वेशन आहे. 4 गडींच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. आणि क्रिकेटचा खेळ खरं तर आज ज्या खेळाला तुम्हा आम्हाला वेड लावून ठेवले तो खेळ म्हणजेच क्रिकेट. म्हणजे कधी कधी घरचे शिव्या देखील मारतात. मॅच पाहायला चाललो, 5 मिनिटांनी येतोय, 10 मिनिटांनी येतोय, परंतु त्याच ते 10 ते 15 मिनिटांचे कधी कधी अर्धा ते 1 तास, 1 चे 2 तास कधी होतात ते देखील समजत नाही. म्हणजे आम्हाला क्रिकेट इतकं आवडतं ना की उन्हाळ्यामध्ये क्रिकेट, पावसाळ्यामध्ये क्रिकेट, रात्री क्रिकेट, दिवसा क्रिकेट, आणि आम्ही अगदी क्रिकेटमय होऊन जातोय. हेच ते क्रिकेट खरं तर आज इंग्लंड प्रमाणे आमच्या भारतामध्ये आलं. परंतु ह्याच खेळाला मी म्हणेन ह्या खेळाची खरी बीजे ही ह्या भारतामध्येच रोवली गेली होती. आणि त्या कारणास्तव ह्या खेळाला अगदी भारत वर्षानं अगदी वेड लावून ठेवलंय. त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. आणि क्रिकेट आणि क्रिकेट हाच क्रिकेट आज आपण पाहतोय. रोहित पंचशील प्रेझेंट KPL अर्थातच खार प्रीमियर लीगची स्पर्धा आपण पाहतोय. हा डुवाडायचा मुकाबला 2 संघामध्ये एकीकडे मयूर चॅलेंजरचा संघ आहे तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत पॅकर्सचा संघ. आता 2 हात उभे करून 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढतायत. 12-36 इक्वेशन. पंचांकडे बाद. पंच यावेळेला म्हणतो थोडासा ऑफसाइडच्या बाहेर आहे. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय कुणाल आहे. कुणाल आतापर्यंत थोडासा वेळ घेतोय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 1 धाव धावफलकावर आहे. दुसरीकडे सुरेश 11 चेंडू 24 धावांवर खेळतोय. 11-36 इक्वेशन हे धावफलकावर येऊन ठरलंय. यावेळेला काय चेंडूला दहाडला गेला, सीमारेखा पार, अगदी
आजच्या दिवसात लॉंग षटकार मला वाटतं. बॅटला प्रॉपर कनेक्ट जातोय सीमारेखावर 6 धावेंसाठी. 6 धावेने प्रेशर बनतंय, दबाव बनतंय, हे सर्व काही आता झळकतंय. हा कॉन्फिडन्स देखील येत असेल ज्या वेळेला हे षटकार येतात. 10-30 इक्वेशन आहे. 10-30 इक्वेशन ज्या खेळाडून आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिला होता तो रोहन नाईक यावेळेस थोडस नक्कीच डोकं दुखेल. कानमंत्र देतोय परंतु गोलंदाजाचा तितकासा प्रभावित गोलंदाज होत नाही. धावचीची संधी आहे. पंचांकडे दाद. पंच यावेळेला गडीबाद. पंचांचा बोट हवेत. 5वा गडी. बॅक टू द डगआउट. यास टेक्निकल टीमची मदत मागितली जाते. गडी बाद असेल. येस, नॉट आउट. आउट ती येणारी काळ वेळ दर्शवेल परंतु आमचे थर्ड अंपायर यावेळेला येस पंच. नक्कीच फलंदाज निराश आहे पण टेक्निकल टीम देखील यावेळी दर्शवती की आउट होता गडी. 5वा गडी यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परताळतोय. गडी बाद. 5वा. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 9-30 इक्वेशन आहे. गडी बाद. धावचीच्या रूपाने आपण पाहतोय 41 धावा ह्या धावफलकावर आहेत. 5 गडींच्या मोबदल्यामध्ये अजून देखील सामना जिवंत आहे. त्या प्रकारचे षटकार येतील का? यावेळेला चेंडू अगदी जमिनी लगत मैदानाला गुदगुल्या करत जातोय. सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. 1 धावेने धावफलक वाढवलं जात आहे. 42 धावा. 42. 4.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. आता 8-29 लक्ष आहे. 8-29. कोणता संघ विजयी ठरणार, कोणता संघ यावेळेला पराभूत होणार, ती येणारी काळ वेळ कोणता संघ हा स्पर्धेबाहेर जाणार आणि कोणता संघ यावेळेला बालाजी स्पोर्ट्स संघासोबत खेळणार, ती येणारी काळ वेळ आता थोड्याच वेळात आपल्याला दर्शवेल. सामना अतिशय चुरशीचा आहे. ज्या प्रकारची सामन्यामध्ये जान फेकली होती, पहिले 4 विकेट ज्या प्रकारे रोहन नाईक एक संकट मोचक बनलं होता, ते संकट आता अतिशय भारी पडत असताना पाहायला मिळत आहे. पंचांकडे दाद. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू हा निर्धाव येतोय. हा प्रत्येक चेंडू आता निर्धाव येणारा नक्कीच डोकंदुखी करत असेल. नख हे कुरतडायला लावत असेल. आता उभे राहण्याचे डगआउट मधून थोडस प्रेशर आहे, दबाव आहे, हे सर्व काही यावेळी दर्शवता. आता 6-29. हे लक्ष धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. येणारे 6-5 षटकार असतील. हे मोठे फट्टे खेळले जातील का, ती येणारी काळ वेळ दर्शवेल. एकीकडे कुणाला आहे 7 चेंडू 7 धाव्यांवर खेळतो, दुसरीकडे पंकज आहे, नवीन फलंदाज आहे. थोडस संकट आहे, एक माफक आव्हान होतं, परंतु नक्कीच साजिद सरांचा एक्सपिरियन्स यावेळेला खऱ्या अर्थानं आज मैदानामध्ये, आज समालोचक क्षेत्रामधून देखील तो शेअर करत असताना पाहायला मिळतोय. रोहन नाईक जे संकट होतं, ते संकट अतिशय भारी पडत असताना मयूर चॅलेंजर संघासाठी, मयूर चॅलेंजर संघ कोणता संघ यावेळेला टीम बालाजी स्पोर्ट्स संघासोबत खेळणार. डुवाडाईचा मुकाबला, नॉकआउटचा मुकाबला. ही स्पर्धा खरं तर बिग बॅश फॉर्मॅट ह्या पद्धतीने आपण पाहतोय. 2 पराभूत संघामधील ही लढत, चुरशीची लढत, आता 6-29 ची लढत आहे. गोलंदाजी मार्कवर साहिल, नवीन गोलंदाजी येतोय. पहिला येईल का, दुसरा येईल का, ती येणारी काळ वेळ दर्शवेल. क्षेत्ररक्षण लगावलं जात आहे, परंतु आता फटके, हे फटक्यांची आतिषबाजी करणं तितकीशी गरजेचं असेल.
पहिला येतोय का नव्हे. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न यावेळेला पंचांचा नॉट आउटचा डिसिजन. सिंगल धाव नक्कीच धावफलकामध्ये ऍड केली जाते. आता 5-28 आहेत. 5 मध्ये 5 लगावणं तितक्याच गरजेचं असेल. एखादा लक फॅक्टरची साथ. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 43 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. ह्या मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये आता टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात, परंतु कोणत्या संघासाठी ते देखील पाहिलं जाईल. दोन संघ आशाभूत नजरेनं नक्कीच पाहतात. एक आशा अपेक्षा सर्व काही यावेळेला हा कोणाच्या कामाला येतील. पहिला येईल का, पहिला येतोय का. चेंडू यावेळेला उंच आहे, हवेत आहे, टिपलाय, झेल संपलाय खेळ. आणि थोड्याशा आशा अपेक्षा सामना थोडासा कुठेतरी एकतर्फा असा जात असताना आपल्याला पाहायला मिळतं. थोडासा एकतर्फा ढकलला जातोय. सामन्याचं पारडं थोडस एकतर्फा जात आहे. साहिल गोलंदाजी मार्कवर आखूड टप्प्याचा नक्कीच चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नाही. टिपला झेल संपला खेळ. आता 4-28 आहे. 4-28 इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. या अगोदरील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच, पहिला मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी होता आशिष मंडल. त्यानंतर आपण सादिक भाईला पाहिला होता. त्यानंतर निलेश सावंत. हे खेळाडू आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये प्रभावित करणारा खेळ अतिशय राहिलाय. आणि ह्या सामन्यामध्ये आतापर्यंत रोहन नाईक खेळाडू वन मॅन आर्मी हा मैदानामध्ये लढत असताना पाहायला मिळाला असता. म्हणजे 1983 विश्वचषक त्यावेळेला देखील एक माफक आव्हान होतं, परंतु कपिल देव निकंज यांनी एक म्हटलं होतं टीम मीटिंग मध्ये की ह्या धावा आम्हाला लढण्यासाठी पुरेशा आहेत. यस पंच यावेळेला एक हात हवेत आहे. अर्थातच नो चेंडू. काहीतरी अतिरिक्त करण्याचा प्रयत्न होता, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न साहिल यांचा नक्कीच होता. नो चेंडू आणि येणारा चेंडू हा फ्री हिट असेल. पुन्हा एकदा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क नाही. सामन्यामध्ये थोडस एकतर्फा आता सामना जातोय. 44 धावा फक्त आणि फक्त धावफलकावर आहेत. मयूर चॅलेंजर संघ हताश आहे, निराश आहे. थोडासा एक माफक आव्हान. गोलंदाजांना अतिशय चांगलं काम केलं होतं, परंतु फलंदाजांना देखील ते काम करणं तितक्याच गरजेचं होतं. प्रयत्न केला जातोय, परंतु गोलंदाजाला जी धार आहे, जी धार रोहन नाईक यांनी लगावली होती, ती धार आता संपूर्णतः कुणाल असेल, अनेक खेळाडू, साहिल असेल, त्या खेळाडूंना आता प्रभावित करणारा खेळ दर्शवायला सुरुवात केले. एक स्मित हास्य सर्व काही आता सांगून जात आहे. असं म्हटलं जाताना समुद्र हा सर्वांसाठी सारखाच आहे. आपण त्यातून काय घेतो ही भूमिका महत्वाची असते. काही लोक मोती काढतात, काही लोक मासे काढतात, तर काही लोक समुद्राच्या किनाऱ्यालगत जाऊन आपले फक्त पाय भिजवून येतात. क्रिकेट देखील अगदी तसाच आहे. 24 चेंडूंचा खेळ, 36 चेंडूंचा खेळ. आपण यातून स्वतःला सिद्ध करणं हे गरजेचं असतं. आतापर्यंत सिद्ध करणारी कामगिरी ही राहिले अनिकेत पॅकर्स संघाची. मॅच मध्ये औपचारिकता बाकी. 2:27 इक्वेशन धावफलकावर आहे. चला यापुढील होणारा सामना बालाजी स्पोर्ट्स संघ. आपण टॉस की बॉसच्या दिशेने येऊन सज्ज राहायचंय. बालाजी स्पोर्ट्स कर्णधार आपण टॉस की बॉसच्या दिशेने या. थोडासा उशीर होता, आपण त्वरित टॉसच्या दिशेने येणार आहोत. तर विजयी संघ यापुढील होणार आपण त्वरित टॉस की बॉसच्या दिशेने. चला बॉलर घाई करा थोडीशी. खोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ट्रॅपच्या साह्याने एक अंडरम बॉक्स क्रिकेट खेळला जातोय त्या पद्धतीचा हा फटका होता. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 45 धावा. मॅच मध्ये औपचारिकता 1:26 इक्वेशन आहे. अर्थातच सामना फिनिश केला जातोय, सामना खल्लास केला जातोय. शेवट थोडीशी कुठेतरी नक्कीच गोड आहे, परंतु ह्या वेळेला हे फटके थोडेसे अगोदर यायला हवे होते. सामना फिनिश, सामना खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन टीम अनिकेत पॅकर्स. चला यापुढील होणारा सामना एकीकडे अनिकेत पॅकर्स आहे, दुसरीकडे बालाजी स्पोर्ट्स. दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित या टॉस की बॉसच्या दिशेने या.
यस, कॉंग्रॅच्युलेशन टीम अनिकेत पॅकर्स. आपण कर्णधार आपण त्वरित या. टॉस की बॉसच्या दिशेने बालाजी स्पोर्ट्स मान्यवरांना मी विनंती करतोय, आपण टॉस कॉइन स्विंग करण्यासाठी यायचंय. मान्यवरांना मी विनंती करतो, आपण या. रोहित नाईक साहेब आणि रोहित नाईक साहेब आपण यायचे. आपल्या शुभ हस्ते हा मॅचचा कॉइन स्विंग केला जाईल. दोन संघ थोडासा प्रयत्न चांगला देखील राहिलाय. सन्माननीय अजित मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते ह्या डुवाडाय ह्या चुरशीच्या लढाईमधील हा टॉस केला जाईल, कॉइन स्विंग केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. एकीकडे आपण पाहतोय बालाजी पॅकर्सचा संघ आहे, बालाजी स्पोर्ट्स आहे, तर दुसरीकडे अनिकेत पॅकर्स. हे दोन संघ आहे आणि त्या दोन संघामधील ही चुरशीची लढत आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळायला. टॉस की बॉसच्या दिशेने जातोय, मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. हेड्सचा आवाज येतो आणि प्रथमतः टेल्स येतो. अर्थातच कॉइल स्विंग झाला आणि प्रथमतः डिसिजन जात आहे. अनिकेत पॅकर्स संघाला विचारतोय नक्कीच डिसिजन काय असेल. आम्ही पहिला बॅटिंग करू. आगळा वेगळा डिसिजन. ह्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत फलंदाजी करणारा संघ हा विजयी आहे, परंतु ह्या पाठचं कारण देखील आम्हाला समजेल. हो, कारण आता बॉलिंग कॉन्फिडन्स आमचा वाढलाय आणि प्लेयर सगळ्यांचा मोटिवेशन सुद्धा वाढलाय. समोरचा संघ आहे साजिदचा. आपण खेळ पाहिला होता, ज्या प्रकारचा खेळ राहिला होता. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक जास्त 67 धावा ज्याच्या बॅट मधून आल्या होत्या. कशा प्रकारची आता रणनीती असेल. आता कारण आम्हाला फक्त जास्त स्कोर मारत आहे आणि त्यांचा पण मोरल सध्या डाऊन आहे, ते पण सध्या घाबरून असेल. आता बघूया. शेवटचा प्रश्न असेल पुन्हा एकदा. आपण देखील एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. ह्या स्पर्धेकडे आपण कसं पाहतोय. ह्या स्पर्धेचं 4थं वर्ष आहे, एक मानाची सन्मानाची आणि एक थाटामाटामध्ये चालणारी ही स्पर्धा. कशा प्रकारे ह्या स्पर्धेकडे पाहतोय आपण. स्पर्धेचं सांगायला गेलो तर मनीषभाई, गुड्डूभाई जेवढे पण कमिटी मेंबर आहेत त्यांना मी थँक्यू बोलू इच्छितो, कारण ते खूप मेहनत घेतात या टुर्नामेंटसाठी. इव्हन साजीबाई पण आम्हाला भरपूर सपोर्ट करतात सगळ्या गोष्टीसाठी. दुसरी गोष्ट ही आहे की आज 4था पर्व आहे आणि 4 पर्वापासून मी कामावर सुट्टी मारतो खोटा बोलून ही टुर्नामेंट खेळायला. खरं तर हे क्रिकेटवरचं प्रेम आहे, म्हणून सातत्यानं म्हटलं जातं ना, नोकरी धंदा शिक्षण प्रपंच सर्व काही सांभाळून. म्हणजे इथे प्रत्येक जण येणारा हा काय करतोय, आपला नोकरी धंदा शिक्षण प्रपंच सर्व काही सांभाळून हा क्रिकेटसाठी वेळ देत असतो. म्हणूनच तुम्हा सर्वांचा आवडता खेळ हा क्रिकेट आहे. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुझ्या दिशेने येतोय. नक्कीच टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असतं. आम्ही पण बॅटिंगच केली असती, पण झाला नाही तसा. आता मनाच्या विरोधामध्ये आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. साजिद भाई, ज्या प्रकारचा खेळ राहिलाय काय म्हणशील. ते एव्हरग्रीन आहेत, त्यांना कधी पण चान्स भेटला तर तसेच बॅटिंग करतात. स्पर्धेबद्दल बोललेलो एकदा, आता परत बोलतो. टुर्नामेंटचा स्टँडर्ड तर वाढतच चाललाय आणि खेळायला पण खूप मजा येते. जास्त वेळ घेत नाही, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सामना थांबतोय, त्या कारणास्तव खेळाडूंना विनंती असेल आपापल्या पोझिशन मध्ये आपण त्वरित यायचं आहे. टॉस की बॉस मधून प्रथमतः अहवाल असा येतोय, मनोगत व्यक्त करायचं मला वाटतं. येस, नक्कीच दोघा टीमांना डिवाइड आहे, म्हणजे करूया मारू. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस की बॉस मधून अहवाल असा येतोय प्रथमतः. आता क्षेत्ररक्षण करायचं आहे बालाजी स्पोर्ट्स संघाला, तर आपण आपापल्या पोझिशन मध्ये त्वरित या. थोडासा उशीर होतोय सामन्याला आणि आयोजक खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेर यायचं प्लीज. जर सामना चालू होतोय या अगोदरीला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच ज्याचा खेळाडूचा खेळ राहिला होता अतिशय प्रभावित. 2 षटक अर्थातच 12 चेंडू 9 धाव्यांचे एक तिखट मारा आणि सामना एकतर्फा आपल्या संघाच्या बाजूने केला. ज्याने घेतले 4 विकेट तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर रोहन नाईक.
मंचाच्या दिशेने यायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते रोहन आपण मंचाच्या दिशेने जायचंय, स्टेजवर जायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते ह्या मानाची सन्मानाची ती चमचमते असं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपल्याला सन्मानित करण्यात येईल. नक्कीच रोहन नाईक ज्या प्रकारचा खेळ राहिला होता, अतिशय प्रभावित करणारा खेळ. स्वकर्णधार आहेत आणि त्या प्रकारचा खेळ देखील राहिला होता. 2 षटक हाताळले होते, 4 गडी बाद आणि सामना हा आपल्या बाजूने झोकावला होता. रोहन नाइक को मैन ऑफ द मैच से नवाजा जा रहा है. बहुत ही बेहतरीन पारी किया और बहुत ही बेहतरीन पारी खेली रोहन नाइक ने अपनी टीम के लिए. अनिकेत पैकर्स 2 और डाई का मैच खेला जाएगा. ये रोहन नाइक ने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की. 2 ओवर में 9 रन देकर 4 विकेट हासिल किए उन्होंने. बहुत ही बेहतरीन तरीके से अपनी टीम को अगले मुकाम पर पहुंचाया. अब अगला मैच होगा बालाजी स्पोर्ट्स वर्सेस अनिकेत पैकर्स. जो भी टीम ये मैच जीतेगी उनका सेमीफाइनल का रास्ता तय हो जाएगा. तो रोहित पंचशील प्रेजेंट खार प्रीमियर लीग सीजन 4